नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सचिन कांबळे, सहशिक्षक जयप्रकाश विद्यालय रुईभर. मागच्या तासामध्ये आपण मिसॅलेनियस या टॉपिक वरती आधारलेला म्हणजेच व्याकरणावर आधारलेला सेंटेन्स फॉर्मेशन हा टॉपिक आपण पाहिला आणि त्यामध्ये असणारे सूत्र आणि त्यावर आधारलेले वाक्य हेही आपण पाहिलं. आता या ग्रामरशी रिलेटेड असलेला शेवटचा टॉपिक म्हणजे सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर अँड प्लुरल म्हणजे एकवचन आणि अनेकवचन या घटकाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर लिहून घ्या, सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर अँड प्लुरल. तर एकवचन आणि अनेकवचन असा अर्थ या घटकाचा होतो. एकवचन आणि अनेकवचन. पहा, तर प्रथमतः सिंग्युलर नाउन अँड प्लुरल नाउन म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल या दोन गोष्टींविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहा, इंग्रजी व्याकरणामध्ये देयर आर टू वेज ऑफ नाउन म्हणजे नाम सांगण्याचे दोन पद्धती आहेत. देयर आर टू वेज ऑफ टेलिंग नंबर्स इन नाउन म्हणजे एकवचन आणि अनेकवचन हे त्याचे प्रकार आहेत. पहिला आहे सिंग्युलर, दुसरा आहे प्लुरल. तर आता प्रथमतः आपण सिंग्युलर म्हणजे काय आणि प्लुरल म्हणजे काय, सिंग्युलर नाउन कशाला म्हणायचं, प्लुरल नाउन कशाला म्हणायचं हे पाहूया. म्हणजे एक महत्वाची इम्पॉर्टंट लाईन सांगतो मी तुमच्यासाठी. देयर आर टू वेज of telling numbers म्हणजे हे जे वचन आहे ते सांगण्याचे दोन प्रकार आहेत. तो पहिला प्रकार म्हणजे सिंग्युलर, त्याला फर्स्ट प्रकार आपण म्हणतो, फर्स्ट टाइप म्हणतो सिंग्युलर, आणि दुसरा प्रकार आहे प्लुरल. पहिला प्रकार आहे सिंग्युलर, दुसरा प्रकार आहे प्लुरल. तर प्लुरल म्हणजे काय, अनेकवचन. सिंग्युलर म्हणजे काय, एकवचन. हे नाउन आहे, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन, हे दोन प्रकार आहेत त्याचे. आणि मग सिंग्युलर नाउन कशाला म्हणायचं, प्लुरल नाउन कशाला म्हणायचं हे आपण शिकूया. तर प्रथमतः when we speak about one person or thing is called as singular noun. याची व्याख्या लिहून घ्या. जेव्हा आपण एका व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी बोलतो, एका म्हणजे काउंटिंग करत असताना एका वस्तूविषयी जेव्हा एक वस्तू किंवा एक व्यक्ती सांगितलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं सिंग्युलर म्हणजे सिंग्युलर नाम म्हणायचं, एकवचनी नाम असं म्हणायचं. when याची व्याख्या आहे when we speak about one person or thing is called as singular noun. त्याला काय म्हणायचं, सिंग्युलर नाउन. ओके. मग जेव्हा आपण एका व्यक्तीविषयी किंवा एका वस्तूविषयी बोलतो, when we speak about one person or one thing is called as singular noun. म्हणजे जेव्हा आपण एका वस्तूविषयी एका व्यक्तीविषयी बोलतो तेव्हा त्याला म्हणायचं सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम असं म्हणायचं. आता एकवचनी नाम म्हटलं की त्याचे उदाहरणार्थ काय, आता उदाहरण बघूया आपण. थोडक्यामध्ये उदाहरण घेऊन नंतर आपल्याला चार्टच्या स्वरूपात उदाहरण पाहायचे आहे. आता उदाहरणार्थ एक मनुष्य असेल तर मॅन, आपण काय म्हणतो मॅन. तसं पहिलं उदाहरण मिळालं आपल्याला मॅन is a singular noun. It is the
एक्झाम्पल ऑफ सिंग्युलर नाउन. त्यानंतर एक पुस्तक असेल तर आपण त्याला बुक म्हणतो, बरोबर आहे, बुक. त्यानंतर एक मुलगा असेल तर आपण बॉय घेतो, एक मुलगा असेल तर बॉय, एक मुलगी असेल तर गर्ल, etc. आता याच्या उलट या व्याख्येच्या आणि या उदाहरणांच्या उलट आपण प्लुरल मध्ये करतो, म्हणजे प्लुरल नाउन मध्ये करतो. तर अनेकवचन नाम कशाला म्हणायचं, तर अनेकवचन नाम कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय, तर त्याची व्याख्या अशी आहे, या when we speak about when we speak about more than one person or thing is called as plural noun. पहा, plural noun. So this is the definition of plural noun. We have written here. What we have written here? Just we have seen about the definition of singular noun. The singular noun is just when we speak about one person or one thing. Means when we count, then at that time there is a single person or single thing. That is called a singular noun. The opposite of this singular noun म्हणजे याच्या सरळ उलट प्लुरल नाउन काय असतो, तर जेव्हा आपण when we speak about more than one person, जेव्हा आपण एकपेक्षा अधिक व्यक्तीविषयी किंवा वस्तूविषयी बोलतो त्याला म्हणायचं प्लुरल नाउन. त्याला काय म्हणायचं, प्लुरल नाउन. आणि त्याची उदाहरण आहे, एक्झाम्पल्स आहेत. आता मॅन हे एक मनुष्यासाठी आहे, तर एकपेक्षा जास्त जर माणसं असतील, more than one person, then we can say what, men. म्हणजे याचं प्लुरल काय मिळालं आपल्याला, men. आता इथे बुक आहे, एक पुस्तक असेल तर आपण बुक म्हणतो, म्हणजे सिंगल बुक असेल तर बुक, एकपेक्षा जास्त असेल more than one book, then books. When boy is a single, then we can say boy. But when the more than one boy, when the number of boys are there, then we can say boys. And same when more than one girl, then girls. So my dear student, this is the difference between singular noun and plural noun. We have seen here the definition and their examples. The definition is that when we speak about one person or thing is called a singular noun. When the man is a single, then man. When a person is a single, then man. When a thing, book is a single, then book. Boy, single, that's why singular noun. Girl, single girl, girl. Opposite, when we speak about more than one person or thing, then more than one person, men. More than one thing, books. Boy, more than one boy, boys. More than one girl, girls. This is the difference between the singular noun and plural noun. Okay, understand? You should write it and note down in your notebook, because these are the important definition and examples for the writing and for understanding the singular and plural. Okay, my dear student. Now, after this definition and examples, we will see the chart of the singular and plural. Then we can learn more examples of singular and plural. Okay, so draw the chart. The chart is very important. After writing the chart, you have to recite it, because the many questions related to this singular and plural in an exam. So you should know about singular and plural. Okay, so write down the chart. Now I am going to draw the chart. The chart is very important. The first column is for singular and the second column is for singular and the second column is for the
there are two columns. Okay, the first is for singular. The first is for the singular. Just here, the first column we are going to prepare. So the first column, and this is the second column. This is the second column. Okay, I guess this column is very important, so you should make it. The first column is for the singular nouns. Singular nouns. Okay. Now look at this chart. I am going to tell you about the singular noun and after plural noun. Write down. The first is about singular noun. Singular noun. जे एकवचनी नाम, त्याला सिंग्युलर नाउनला मराठीमध्ये काय म्हणायचं? एकवचनी नाम. तर याच्या उलट प्लुरल नाउन याला मराठीमध्ये म्हणायचं अनेकवचनी नाम. सिंग्युलर नाउन्स, सिंग्युलर नाउन त्याला नाउन्स म्हणा, प्लुरल नाउन्स. ओके, सिंग्युलर म्हणजे एकवचनी नामे आणि अनेकवचनी नामे. तर प्रत्यक्षात आपण उदाहरणाच्या माध्यमातून सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन या ठिकाणी करायचं आहे. द फर्स्ट एक्झाम्पल we should write here. You have to write the first example. Just we have seen about the first example. Now man, when the single person, when the person is a single, when the person is single, then we can say man. And when the person is more than one person, the person is more than one person, then the plural form is men. Okay, so the plural form of man is men. अनेक मनुष्य, एक मनुष्य असेल तर man, अनेक असतील तर men. ओके, यानंतर दुसरं उदाहरण आहे, साधं उदाहरण घेऊया आपण. ऍपल एक असेल तर सफरचंद एक असेल तर ऍपल म्हणतो आपण, परंतु तेच सफरचंद एकपेक्षा जास्त असतील, ते फ्रूट मोर दॅन वन फ्रूट, देन apples. Okay, write down apples. Now this is the second example. Okay my dear student, now write down. जेव्हा एक मुलगी असेल तर आपण गर्ल म्हणतो आणि एक मुलगी असेल तर आपण काय म्हणतो? गर्ल्स. नोट डाउन. नंबर थर्ड एक्झाम्पल, गर्ल. So the third example is girl. मग या एक मुलगी असल्यामुळे आपण गर्ल म्हणतो, म्हणजे सिंग्युलर नाउन झाला, तर त्याचं प्लुरल नाउन काय बनेल? गर्ल्स. आणि मुली, गर्ल्स. एक पेक्षा जास्त मुली असेल तर आपण गर्ल्स म्हणतो. नोट डाउन करा. नंतर नंबर 4 एक्झाम्पल, बॉय. त्याचं प्लुरल होतं या बॉयचं. एक मुलगा असेल तर आपण बॉय म्हणतो, परंतु अनेक मुलं असेल तर आपण त्याला बॉईज म्हणतो. बॉईजच्या स्पेलिंग कडे लक्ष ठेवा, BOYS, बॉईज. दिस इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड बॉय, बॉईज. ओके, द प्लुरल बॉईज अँड वर्ड सिंग्युलर नाउन बॉय. ओके, नेक्स्ट इज, आता पहा काही शब्दांचा शेवट ओ या अक्षराने होतो. मग त्यावेळेस आपण आता जसं इथं आपण यस लावलंय, गर्ल्स यस लावलंय, त्या पद्धतीने ज्या शब्दाचा शेवट, आता समजा पोटॅटो आहे, पोटॅटो हा शब्द आहे, त्यानंतर मँगो हा शब्द आहे. मँगोचा शब्दाचा शेवट हा ओन झालेला आहे. ज्या अशा ओन झालेल्या शब्दांना आपण ईएस हा प्रत्यय सफिक्स लावतो. उदाहरणार्थ पोटॅटोचं काय म्हणतं? पोटॅटोज. नंबर 5 पोटॅटो आहे. तर या पोटॅटोचं काय बनेल? पोटॅटोज. एक बटाटा असेल तर आपण त्याला पोटॅटो, सिंगल व्हेजिटेबल पोटॅटो. त्याच्यापेक्षा मोर दॅन वन पोटॅटो, देन पोटॅटोज. ईएस लावा. पोटॅटोज. पोटॅटो जे एक बटाटा, एक पेक्षा जास्त असतील तर आपण त्याला पोटॅटोज असं म्हणतो. त्यानंतर मँगो नंबर 6 आहे.
हा चार्ट तुम्ही काळजीपूर्वक लिहून घ्यायचा आहे आणि घरी गेल्यानंतर म्हणजे त्याला व्यवस्थितपणे घरी पाठ करायचा आहे, जेणेकरून हे जे सिंग्युलर आणि प्लुरल्स आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, नेक्स्ट आहे मँगो. मँगोचं प्लुरल काय बनतं तर मँगोज बनतो. मँगोचं प्लुरल काय बनतं तर मँगोज. एक आंबा असेल तर आपण त्याला मँगो म्हणतो. एक पेक्षा जास्त आंबे असतील तर त्याला आपण मँगोज असं म्हणतो. काय म्हणतो मँगोज. म्हणजेच अनेक आंबे, एकपेक्षा जास्त आंबे, एकपेक्षा जास्त आंबे. नाव त्यानंतर नंबर 7 आहे. नंबर 7 इज दॅट नंबर 7 बेबी. बेबी हा शब्द आहे. बेबीचं अनेक वचन काय बनेल एक बाळ. बेबी म्हणजे बाळ. तर अनेक बेबी असतील, अनेक बाळ असतील तर आपण त्यांना काय म्हणतो बेबीज. काय म्हणतो बेबीज. पहा किती महत्वाचं हे चार्ट आहे बेबीज. त्यानंतर लेडी. लेडीचं काय बनेल लेडीज. एक स्त्री असेल तर लेडी LADY. अनेक स्त्रिया असतील तर त्याचं काय बनेल लेडीज. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे चार्ट आपण या चार्ट मध्ये जवळपास एक 7 उदाहरणं पाहिली. आता आणखी तुम्हाला उदाहरणं काय लिहून घ्यायचे ते म्हणजे अतिशय महत्त्वाचं. समजा एखादा हे असेल, समजा काफ असेल. काफ तर त्याला आपण म्हणतो समजा 7 झाले ते एक वर्षामधला एक्स्ट्रा लिहिला. काफ म्हणजे वासरू. एक वासरू असेल तर आपण त्याला काफ म्हणतो. आणि एकपेक्षा जास्त वासरे असतील तर आपण त्याला काव्ज म्हणतो. लक्षात ठेवा. हेही अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यानंतर नंबर 9 घेऊयात आपण. नंबर 9 ते आहे थीपच्या बाबतीत. जसं थीप म्हणजे काय चोर. एक असेल तर चोर म्हणतो, तर अनेक असतील तर आपण त्याला काय म्हणतो थीव्स म्हणतो. थीव्स म्हणजे अनेक चोर. आणि याच पद्धतीनं 10वं उदाहरण आहे ते म्हणजे कशाबद्दल आहे लीफ या शब्दाबद्दल आहे. लीफ म्हणजे काय. लीफ म्हणजे एक पान. अनेक पाने असतील तर आपण त्याला लीव्स म्हणतो. काय म्हणतो लीव्स म्हणतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण सिंग्युलर त्याची व्याख्या, त्याची उदाहरण आणि त्याचबरोबर त्याचे चार्ट याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली. या दिलेल्या व्याख्या, त्यानंतर त्याचे उदाहरण आणि त्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं असणारं चार्ट म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल दर्शवणारा चार्ट तुम्ही घरी पाठ करायचा आहे. आणि यावर असणारे एक्सरसाइज देखील तुम्ही सोडवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अधिक मार्क्स याच्यावरती मिळतील. याच्यावरचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. यासाठी तुम्हाला हा चार्ट पाठ करायचा आहे आणि यावर असलेला एक्सरसाइज देखील तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल सिंग्युलर आणि प्लुरल, नक्कीच माझ्या व्हिडिओला तुम्ही काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि आमच्या YouTubeवर जाऊन जयप्रकाश विद्यालय आमच्या विद्यालय या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.